मराठा आरक्षणाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर राजेंद्र दाते पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला आज 12वा दिवस पूर्ण झाला। उपोषणस्थळी खासदार कल्याण काळे यांनी भेट देत दाते पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व दाते पाटील यांच्या मागण्या जाणून घेत आपल्या मागण्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासनही दिले। या भेटीप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनिल मला बहुत गलती कधी रही पुस्तक ले ते तुझे पुस्तकामध्ये बोलू नका पुस्तकामध्ये मामा आपण जे 5 लाख पर्यंत निरोप केलेला आहे पटेल आज येणार आहे तर मग इथे येते आणि फोनवर पण कमिशनर साहेब बोलणार त्याच्यामुळं आमचे तर प्रश्न चालू आहे किंवा ताते शुगर कमी होते 50, 52, 48 आणि रोज रिपोर्ट आहे पोलिसांचा की यांना ॲडमिट करा धोका होईल ॲडमिट करा धोका होईल आणि असे पोलिस की शून्याला आलते परवा आम्ही जाऊ दिलं नाही त्यांना असा विषय त्याच्यामुळं सरकारकडं आमची मागणी लवकरात लवकर चालू आहे प्रश्न त्या दिवशी आपलं बोलणं झालं मी कलेक्टरलाही बोललो कमिशनरला आम्ही लवकरात लवकर कारवाई करू पोलीस कमिशनरला बोलायची आणि त्यांना काय बोलायचं लवकर तुमच्या हातात कलेक्टर आणि कमिशनर नाही त्यांना काम सोपवलं ना कोणाला सोपवलं सिपी साहेब आहेत सोपवलं काम कमिशनर ती बोलते की पाटला बोलले बोलो 4 मांगे पूरी करने वाले बोलते हो हाँ ते आपल्या जी मागणी आहे त्या मागण्या पण मान्य आहेत त्यांना पहिली मागणी काय हैदराबाद गॅजेट आहे हैदराबाद गॅजेटनुसार सर्व मराठ्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळणार त्याची नोंद आहे की जीवनशैली धोरण त्यांनाच मिळणार बाकीच्याला मिळणार नाही हा जो संभ्रम झाला महाराष्ट्रामध्ये तो दूर झाला आता दूर करता येत म्हणजे ते देणार आहेत किंवा जे जीवनशैली असेल त्याचं कुणबीचं ग्रुप असेल त्यांना प्रमाणपत्र मिळणार बाकीच्याला मिळणार नाही ते अगोदर तसं सांगत नव्हते जे मराठवाड्यात आहेत ते सरसकट सगळ्या मराठ्याला कुणबी मैडम ने बोला 40 में से 7 में से 4 मांगे आता ती त्याच्यावर क्लिअर करतो म्हणले पुन्हा आपण दुसरी मागणी केली की SCBC जे आरक्षण आहे जे राजकीय सोडून SCBC आरक्षणाला OBCच्या पूर्ण सवलती द्या म्हणतात ते पण त्यांना मान्य आहे की बाबा OBCची बी अडचण येणार नाही आणि मराठा समाजाच्या गरीबाला त्याचा फायदा होईल मग SCBC आरक्षणाचं OBC द्या अशी आपली दुसरी मागणी तिसरी मागणी आहे की सारथी संस्था आहे त्या सारथीला सुटपंची पगार पैसे दिले जातात त्याच्यातून समाजाचं काम होत नाही त्यामुळे आपण सांगितलं की 5 कोटी सारथीला द्या पुन्हा त्याची पुढची मागणी आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे त्याला 10,000 कोटी रुपये द्या तिथे बैल आले अण्णासाहेब पाटील आर्थिक मंडळ फायदे होत नाहीत लोकांच्या ज्याच्या झाल्या त्याला सुद्धा इन्क्वायरी करून टाकलेलं आहे अशा गोष्टी आहेत पुन्हा जे आपले काकासाहेब शिंदे वारले त्यांना त्यांचं स्मारक होणं गरजेचं आहे त्यांना असं काय गावला काय गावठं घ्याल त्यांना म्हणजे 1 एकर द्या आणि 5 कोटी रुपये द्या त्यामुळे तिथं स्मारक होते आणि जवळजवळ 200-250 लोक आत्महत्या केल्या ना महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं स्मारक एकाच ठिकाणी म्हणतात आरक्षणासाठी एवढे गेले म्हणून आणि काही लोकांनी काय सरकारकडे अर्ज केले जात नोकरीसाठी काही प्रिलिम म्हणजे पास झाले होते पण त्यांना स्टे देऊन ठेवला का त्या आरक्षणाच्या गोळामुळं तर आम्ही सरकारला विनंती केली कुठल्या ना कुणा आरक्षणात बसले ना तुम्ही दिलेल्या त्यांना घेऊन टाका आता ते आता संपलंय असं म्हणून टाका अशा ह्या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बघतो ठीक आहे बोलतो ना हां तर तुम्ही बोललं तर बरं होईल परत एकदा बोलू तर काय सांगाल आज मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि ज्येष्ठ नेते आदरणीय दाते पाटील साहेब आज 12वा दिवस आहे अन्यथा आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे। नुकतेच जे तर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत जो काही निर्णय घेतलेला आहे मला वाटतं तो एक राजकीय प्रेरित निर्णय आहे कारण त्या निर्णयातून राज्यामध्ये आणि विशेष करून मराठवाड्यामध्ये त्या निर्णयानंतर मराठा समाज
आणि ओबीसी समाजामध्ये एक भयंकर तुकडी निर्माण झालेली आहे. पूर्णतः राजकीय डाव या सरकारने त्या माध्यमातून साधलेला आहे असे दिसते. राजेंद्र दाते पाटील हे आज नाही तर मागच्या अनेक 30 ते 35 वर्षापासून त्यांची जी रास्त मागणी आहे आणि अराजकीय जे आरक्षण या स्वरूपाचे ते मागतायत, कोर्टामध्ये त्यांची जी तर खूप मोठी ही लढाई अनेक दिवसापासून म्हणजे मागच्या 35 वर्षापासून योग्य ते सर्व तथ्य आणि पुरावे या सहित सर्व निकषासहित त्यांनी सादर केलेले आहेत आणि त्या आधारे समाजाचं जे शैक्षणिक आणि सामाजिक जे मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी त्यांनी जे अराजकीय आरक्षण मागितलेले आहे ही अतिशय योग्य आणि रास्त मागणी आणि त्या मागणीला समर्थन म्हणून सर्व पक्षच नाही तर सर्व समाजाचे लोक पण आज त्यांच्या पाठीशी उभे आहेत. नुकतेच आता इथं आमच्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय डॉक्टर कल्याण काळे साहेब, शहर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे ॲडव्होकेट सय्यद अकरम भैया, आमचे सिनियर ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय इब्राहिम पठाण साहेब, इक्बाल सिंग गिल साहेब, युवक काँग्रेस, NSUI आणि सर्व आमचे काँग्रेसचे फ्रंटल आज देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्वजण आज त्यांना भेटायला इथं आलेलो आहे आणि आमची हीच मागणी आहे की सन्माननीय राजेंद्र दाते पाटील जे अराजकीय आणि शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण जे समाजातून दूर करण्यासाठी जे त्या निकषावर जे ते मागतायत त्या मागणीला आमचा पूर्णतः पाठिंबा आहे आणि सरकारने तो लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कारण आज राजेंद्र दाते पाटील यांचा 12वा 13वा दिवस आहे आणि अजून जर परिस्थिती खालावली आणि यामध्ये काही झालं तर याचा पूर्णतः दोषी हे प्रशासन आणि हे सरकार राहील आणि जर पुढे काही इथं चिघळलं तर त्याला जबाबदार पूर्णतः हे प्रशासन आणि सरकार राहील अशी आम्ही जे तर त्यांना सूचना करत आहोत.